पुणे संभाजीनगर हायवेवरती वृंदावन रेस्टॉरंट म्हणून सरांचं आउटलेट आहे. खूप वर्षांपासून ऑपरेट करतात ते. बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतंय. चांगला असा सेल्स आहे रेस्टॉरंटचा, पण ते आता अजून कसं अपग्रेड करायचं, रेस्टॉरंट कसं अपग्रेड करायचं, त्याचबरोबर त्यांना अॅग्रो टुरिझम तिथं मागे चालू करायचंय. त्यांची चिंचची बाग आहे चांगली अशी, मग त्यात कशा प्रकारे काम करता येईल आणि कशा सगळ्या गोष्टी प्लॅनअप करायच्या या संदर्भात आम्ही तिथे गेलो होतो. तर त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये त्यांना गाईड केलं आणि त्यामध्ये त्यांना व्यवस्थितरित्या आपण सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. तिथे त्यांच्याकडे गावरान गायींचा गोठा होता, त्याच्यापासून ते बाय प्रोडक्ट करत होते. सो तिथे कशा प्रकारे आपल्याला ऍक्टिव्हिटीज करता येईल, बाहेर फुल डेचा प्लॅन कसा असतो, फुल डे मध्ये कशा प्रकारे लोकांची एंगेजमेंट असते, काय काय ऍक्टिव्हिटीज लागतात, बाजूला त्यांचा एक मॅरेज हॉल आहे तर त्याचं आपण कशा प्रकारे युटिलायझेशन करू शकतो, शेततळ आहे शेततळ्याचं कशा प्रकारे युटिलायझेशन करू शकतो, आणि मग एकंदरीत जर टोटॅलिटीमध्ये किती स्टाफ लागणार आहे, फूड काय काय ठेवायचंय, ब्रेकफास्टला काय मेन्यू ठेवला जातो, लंचला काय मेन्यू ठेवला जातो, हाय टी मध्ये काय ठेवलं जातं, त्याची कॉस्ट काय जाते, पॅकेजेस किती रुपयाला ठेवू शकतो, त्या सगळ्या गोष्टींमध्ये डिटेलमध्ये चर्चा झाली. स्टाफ हायरिंग कुठून करायचा, मार्केटिंग कशी करायची, लीड जनरेशन कशा करायच्या, या सगळ्यामध्ये आपण त्यांना डिटेलमध्ये सगळं काही समजून सांगितलं. आणि बाकी त्यांचे छोटे मोठे बरेच सारे प्रश्न होते, त्यामध्ये आपण व्यवस्थित त्यांना गाईड केलं आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.